नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण म्हणजे आता वल्लरी मामीला ईश्वरी कसा धडा शिकवते. इतक्या दिवसाचं जे गुपित आहे तर ते उघड पाडण्यासाठी वल्लरीचे जे काही प्रयत्न सुरू होतात, पण स्वतः मात्र तोंडावर कसे आपटते आणि अर्णव आणि ईश्वरी यांची जोडी एकमेकांना प्रपोज करत एकत्र कशी राहते. अर्णवच्या आईवडिलांसारखं ईश्वरीने अर्णव या दोघांना वेगळं करण्यासाठी आता ह्या वल्लरीने केलेला प्लॅन कसा फ्लॉप होतो हे पाहण्यासाठी मात्र आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर मित्रांनो, वाट कसली बघतात. तेव्हा मित्रांनो आता जे काही होतं तर ते चांगल्यासाठीच होतं. म्हणजे आता वल्लरीने जो काही प्लॅन केलेला असतो की आता काही झाले तरी ईश्वरीच्या आईचं सत्य राजशिर्के कुटुंबासमोर आणायचं, असा हा तिचा प्लॅन असतो. आणि इकडे मात्र आता ह्या राकेशचे सगळे काही बँक जे काही बॅलन्स आहे तर ते आता अर्णवने मात्र आपल्या अकाउंटशी आता अंजलीचे जोडून घेतलेले असतात. मग आता ह्या राकेशला गुंडांचे पैसे द्यायचे असतात आणि गुंड वारंवार मात्र आता त्याला धमकावत असतात. म्हणून आता तोच अगदी त्या स्टोरूममध्ये जातो. म्हणजे आता जे काही पापाचा घडा भरायचा आहे तर तो अगदी जे राकेश आणि वल्लरी एकमेकांना साथ तर देत असतात, परंतु शेवटीच एकमेकांच्या पोटामध्ये आता कसा खंजीर खुपसतात. म्हणजे आता राकेशने जे काही आता जे अँटिमेटिक जे सामान आहे स्टोरूममध्ये ठेवलेलं असतं, ते सामानाचे मात्र काहीतरी आता 2-3 लाख रुपये येतील असे त्याला वाटत असते. जरीही आता या अर्णवने मात्र आपले पैसे बंद केले असले, पण तरीसुद्धा हे सामान विकून आपण दादाचं तोंड तर बंद करू शकतो आणि काही नंतर काय करायचं हे आपण काहीतरी करू शकतो हे मात्र आता हे यांनी ओळखलेलं असतं. म्हणून तो मात्र आता सामान काढतो, पण त्याला ईश्वरी मात्र सव्वाशेर भरते. कारण आता ईश्वरीने ऐकलेलं असतं की आता निगेटिव्ह ऊर्जा घरात येते, म्हणजे नक्की आता राकेशचा हाच काहीतरी प्लॅन असेल. आणि राकेशने मात्र ते सगळं काही सामान त्या माणसाला बोलावून बाहेर काढलेलं असतं. आणि त्यात म्हणजे आता ह्या वल्लरीचं जे गुपित आहे ती पेटी आहे तर ती पेटी मात्र बाहेर काढली गेलेली असते. कारण या पेटीमध्ये मात्र आता ह्या सुप्रियाचा आणि अर्णवच्या वडिलांचा फोटो असतो, जो फोटो मात्र वल्लरीने अजूनपर्यंत जपून ठेवलेला असतो. आणि तो फोटो राजशिर्के कुटुंबासमोर दाखवून ईश्वरीला घराच्या बाहेर कसं काढता येईल असा प्लॅन मात्र तिचा आता डोक्यामध्ये सुरू असतो. जर हा फोटो आपण अर्णवला दाखवला आणि अर्णवच्या घरच्यांना दाखवला तर अंजली आणि अर्णव दोघेही ईश्वरीला घरात ठेवणार नाही आणि आपल्या लावण्याला मात्र आता आपल्या घराला आणता येईल असे तिला वाटत असते. म्हणून आता तिचा आणि लावण्याचा एक ठरलेला प्लॅन असतो. कारण आता लावण्यही आपल्या आईकडे जाण्याचं नाटक करते आणि वल्लरी घाईने आता सगळ्यांना सांगते की लावण्य अगदी तिच्या आईकडे परदेशात निघालेली आहे. तिला मला सांगायला हवं की तू काही करून कुठेही जाऊ नको, म्हणून मी तिला अगदी थांबवायला जाते. परंतु लावण्य ऐकायला तयार नाही. काही झाले तरी आता लावण्याला मात्र थांबवायला हवं, म्हणून आता वल्लरी घाईने तिकडे गेलेली असते. आणि आता तोपर्यंत इकडे हा कार्यक्रम होतो. कारण आता राकेशने मात्र सगळं काही सामान ऑलरेडी बाहेर काढलेलं असतं. ईश्वरी त्याला सगळं काही बाहेर काढून देते आणि शेवटी मात्र आता हे ईश्वरीच्या चालाकीनुसार आता सगळं काही सामान हे दान केलं जातं. आता ईश्वरीचं हे अर्णव आणि अंजली तर लगेच ऐकतात. आपल्याला पुण्याचं काम मिळेल, पुण्य होईल, म्हणून आता अंजलीसुद्धा तयार होते आणि शेवटी राकेश तोंडावर आपडतो. म्हणजे केलं काही आता झाले काही वेगळे. एका दगडात मात्र ईश्वरीने 2 पक्षी मारलेले असतात. म्हणजे आता वल्लरीचा काटा पण काढलेला असतो. त्या सामानामुळे आता जे काही ती धमकावणार असते तर ते सामानसुद्धा आता तिकडे गेलेले असते. आता जेव्हा वल्लरी घरी येते आणि आता अंजली सांगते की सगळं काही सामान आम्ही देऊन टाकले स्टोरूममधील, कारण निगेटिव्ह ऊर्जा घरात येत होती. मग ईश्वरीने आम्हाला सांगितलं की सर्व काही दान करायचं. आता वल्लरीचा लगेच झटकाच बसतो. वल्लरीला काही कळत नसतं. वल्लरी आता लगेच आईने म्हणते की हे सामान का दिले, त्यामध्ये माझं महत्त्वाचं अगदी खाजगी सामान होतं. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की वल्लरीचं नक्की काय असं महत्त्वाचं त्यामध्ये सामान होतं, म्हणून वल्लरी इतकी रागावली. आता अर्णवसुद्धा विचारण्याचा प्रयत्न करतो की मामी असं काय सामान होतं. तेव्हा मात्र आता
ईश्वरी सुद्धा विचारते की मामी असं काय ठेवलं होतं तुम्ही इतकं लपून, ते पण तुम्हाला लपून ठेवावं लागलं आणि ते पण चक्क स्टोरूममध्ये. अविनाश मामाला तर डाऊट आलेला असतो, कारण वल्लरी जे काही करते तर ते तिच्या स्वार्थापोटीच असतं. एकतर तिने अर्णव आणि ह्या अंजली या दोघांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे. मग आता काहीतरी असं तिचं गुपित असेलच. जे काही तिने पाप केलेलं असेल ते पाप मात्र अगदी हे म्हणजे काहीतरी नक्की आहेच. म्हणून वल्लरी इतकी जीवाचा आकंताव करते, कारण त्या सामानासाठी तिच्या जीवाची इतकी तळमळ होत आहे. मग नक्की असं काय असेल बरं? त्यानंतर मात्र आता वल्लरी विचारते की ही सामानाची आयडिया कोणी काढली, काय गरज होती हे सामान बाहेर काढण्याची स्टोरूममधील? इतक्या दिवसांचं पडलेलं हे सामान तुम्ही कोणी बाहेर काढलं? तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते हे सगळं काही राकेश जिजूंनी केलं, कारण राकेश जिजूंनी हे सामान निगेटिव्ह ऊर्जा घरात नको आहे म्हणून हे सामान विकण्यासाठी काढलं होतं. परंतु आता माझ्या डोक्यात विचार आला, आता विकून तरी कित्येक पैसे होणार आहे, त्यापेक्षा आपण जर दान केलं तर त्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि आता आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा काही राहणार नाही. म्हणून आता हे सामान आम्ही दान केलं. आता वल्लरीला राकेशचा इतका राग येतो, तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. काय करू नेमकं तिला काही कळत नसतं. म्हणून ती आता घाईने राकेशकडे येते. अविनाश मामा मात्र अगदी पाळत ठेवूनच असतो. नक्की काहीतरी आहे, जे काही आहे की वल्लरी आपल्यापासून ते लपवते आणि आता मात्र ते तिला शोधायचं असतं. आणि वल्लरी राकेशकडे येते आणि अविनाश मामा त्यांच्यावर पाळत ठेवून असतो. नक्की हे दोघं काय बोलतात? आता ईश्वरी म्हणते की मामा मी सुद्धा तुमची साथ देते. नक्की हे दोघांचं काहीतरी आहे की दोघं आता एकमेकांना सामील आहेत, कारण आता ह्या राकेश नराधमाने जे काही केलेलं आहे तर ते सामान बाहेर काढलं आणि त्यात मामीचं असं काय होतं हे फक्त मामी आता राकेशला सांगू शकते, कारण त्या दोघांचा काहीतरी प्लॅन आहे. आता मात्र ते दोघं आता राकेश रूममध्ये असतो. आता मामी लगेच घाईने येते आणि राकेशला म्हणते की राकेश, अहो जावई बापू, तुम्हाला हे सामान विकण्याची काय गरज होती? त्यात माझं इतकं इम्पॉर्टंट महत्त्वाचं सामान होतं, ते सामान मला आत्ताच्या आत्ता पाहिजे नाही. तेव्हा राकेश म्हणतो की असं काय सामान होतं मामी तुमचं, म्हणजे तुम्ही इतक्या रागवल्यात? तेव्हा आता मामी म्हणत असते की तुम्हाला काय सांगू, यामध्ये इतकं गुपित होतं की ज्यामुळे ती ईश्वरी आपोआप घराच्या बाहेर गेली असते असं काहीतरी गुपित होतं. राकेश म्हणतो की या अगोदर जर आम्हाला हे सर्व सांगितलं असतं तर मात्र आता हे सर्व झाले नसते. नक्की असं काय होतं बरं, कारण तुम्ही आमच्यापासून तर लपून ठेवले. आता मात्र ईश्वरी आणि मामा ही सर्व ऐकत असतात. आता मात्र मामाही ईश्वरीला त्याच वेळी सांगत असतात की हे बघ अगं, वल्लरी दिसते तितकी साधीसुधी नाही, कारण वल्लरीने आत्तापर्यंत अर्णवच्या आईवडिलांना खूप त्रास दिलेला आहे. तिच्या आईच्या घरी असताना मात्र आता जे काही अगदी तिने कारस्थान केलेलं आहे तर ते मी कुणाला सांगू शकत नाही. परंतु शेवटच्या वेळेस मात्र अर्णवच्या आईवडिलांचा जो काही गैरसमज झाला आणि तो केवळ आणि केवळ ह्या वल्लरीनेच केलं असणार. ते पापसुद्धा नक्की वल्लरीने बदला घेण्यासाठी केलं असेल आणि त्यामुळेच मात्र त्या दोघांमध्ये असे काहीतरी गैरसमज झाले आणि शेवटी जाताना सुद्धा माझ्या बहिणीने सात्विकाने मात्र जे काही तिचे दागदागिने आहे ते सगळं काही अंजली आणि अर्णव यांच्या शिक्षणासाठी त्यांचे सगळं काही ही मालमत्ता आहे ते सगळं काही माझ्या वल्लरीच्या आणि माझ्या स्वाधीन केलं होतं. परंतु आता ह्या मामीने मात्र स्वतःचं नाव लावून अर्णवशी खोटं बोलली आणि अर्णवशी प्रेमाचं नाटक करून त्याला आईचं प्रेम दिलं असे नाटक करते. परंतु वल्लरी दिसते तशी साधी नाही, वल्लरी खूप कठीण आहे. आता मात्र ईश्वरी आणि मामा ह्या राकेश आणि वल्लरीचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा राकेश म्हणत असतं की ठीक आहे मामी, मी आत्ता त्या सामानवाल्याला फोन करतो आणि त्याच्याकडून जे काही तुमचं सामान गेलेलं आहे तर ते परत घेऊन येऊयात. मामी म्हणते की लवकरात लवकर चला, राकेशचे ते सामान मिळणं मला खरंच खूप अगदी म्हणजे महत्त्वाचं आहे. ते सामान मला मिळायला पाहिजेल. आता मात्र ते सामान मिळण्याच्या अगोदर मात्र ईश्वरी आणि मामा मात्र तेथे जायचं ठरवतात आणि ते जाण्या अगोदर जी काही ती वल्लरीची पेटी आहे तर ती पेटी मात्र सगळ्यांच्या अगोदर ईश्वरी सगळ्यांच्या समोर घेऊन येते. आणि आता त्यामध्ये मात्र जो काही आता हा सुप्रियाचा आणि राजेंचा जो फोटो आहे तर तो फोटो ईश्वरीला आणि अविनाश मामा यांना सापडतो. आता मात्र ईश्वरी विचारते की मामा हे काय आहे?
आणि आईचा फोटो येथे कसा आणि तो पण कुणासोबत. तेव्हा आता मामा म्हणत असतो की अगं हे अर्णवचे वडील आहेत आणि अर्णवचे वडील आहेत आणि त्याबरोबर मात्र आता जे काही ईश्वरीने अर्णवच्या वडिलांचा अंजलीच्या रूममध्ये असताना फोटो पाहिलेला असतो आणि त्याच वेळेस आता आईचा फोटो त्यांच्याबरोबर कसा म्हणून ईश्वरीला धक्का बसतो. अविनाश मामा म्हणतो की अगं ईश्वरी ही तर तुझी आई आहे. म्हणजे आता हे जे काही 22 वर्षाचं सत्य आहे, कारण मी तुला आज त्याची स्टोरी सांगतो. कारण आता सुप्रिया तर जी काही तुझी आई आहे तर आता ह्याच ज्या बाई होत्या तर ते अर्णव आणि अंजली म्हणजे या दोघांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्याला कारणीभूत ठरलेले आहे. तेव्हा आता ईश्वरीला हे ऐकून धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की नाही मामा, कुठेतरी काहीतरी आहे की आई कधी असं वागू शकत नाही. आई कधीही कुणाचा संसार मोडणारी नाही. नक्की काहीतरी आहे की जे आता सत्य आईलाच माहिती असेल. म्हणून आता अविनाश मामा आणि ईश्वरी घाईने मात्र सुप्रियाकडे जायला निघतात. ईश्वरीला खूप टेन्शन येतं. ईश्वरी म्हणते की नक्की हे सर्व काय आहे. काही झाले तरी आता मला आईला सर्व विचारावे लागेल. आणि त्याच वेळेस आता तो फोटो घेऊन आता जेव्हा आता ईश्वरी आणि अविनाश मामा इकडे सुप्रियाकडे येतात तेव्हा सुप्रिया आता हा फोटो पाहते आणि तिला आता हा फोटो बघून धक्का बसतो. आणि त्याच वेळेस आता तेथे संजयसुद्धा असतो. संजयसुद्धा तो फोटो पाहतो आणि संजयला हे सर्व माहिती असतं, कारण सुप्रियाची यात काही चूक नाही ही संजयला माहिती असते. म्हणून मात्र आता सुप्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे ईश्वरी, आज हे सत्य तुझ्यासमोर आले, पण असं हे सत्य मी तुला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला होता. एके दिवशी मात्र मी नम्रताने तुला सांगायचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही ऐकून घेतलं नाही. मग आज तू हे सत्य ऐक. तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रसंग आहे तर सुप्रिया मात्र अविनाश मामा आणि ह्या ईश्वरीला सांगते. म्हणजे आता जी काही ती बाई आहे तर त्या बाईने मला फसवलं. एक अशी बाई होते की तिने मला फसून मात्र आता हे जे काही आहे ना तर ते कांड रचलेलं आहे. यात आता हे जे अर्णवचे वडील आहे यांचीसुद्धा काही चूक नव्हती, कारण हे खरंच एक इनामदार आणि अगदी खरे म्हणजे माणूस होता, ज्याची काहीही चूक नसताने आता त्याच्यावर इतका मोठा आरोप करण्यात आला आणि शेवटी त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. परंतु आता हे जे काही केलेलं आहे तर ती बाई नक्की कोण आहे, ही ती बाई जर माझ्यासमोर आली तर मी नक्की ओळखेल. तेव्हा आता अविनाश मामाच्या लक्षात येतं. अविनाश मामा म्हणतो की नक्की हे सर्व वल्लरी आहे. कारण आता वल्लरी जेव्हा सुप्रिया घरी येत असते त्यावेळेस आता वल्लरी आपलं तोंड दडत असते, लपवत असते. मग नक्की काहीतरी आता वल्लरीनेच हे सर्व घडून आणलेले आहे. आता हे सत्य समजल्यानंतर अविनाश मामाला अगदी टेन्शन येते. त्याला वल्लरीचा खूप राग येतो आणि ईश्वरीला सुद्धा. घाईने मात्र ते सुप्रियाला घेऊन आता तिथे येतात आणि तेथे आल्यानंतर आता वल्लरीने जे काही केलेलं आहे, अर्णवच्या आईवडिलांचा संसार जो उद्ध्वस्त केलेला आहे, तर ते वल्लरीचं सत्य शेवटी सर्वांच्या समोर अविनाश मामा आणि ईश्वरी आणतात. म्हणजे आता वल्लरी करायला गेली एक आणि झाले काही उलटे आणि शेवटी वल्लरीचं सत्य सर्वांच्या समोर येऊन मात्र अर्णवची ती माफी मागते. आता अगदी हातापाया पडते आणि यात अर्णवच्या वडिलांची काही चूक नव्हती. जे काही केलेलं आहे ते मी पापाचा बदला घेण्यासाठी केले म्हणून वल्लरी आता कबूल करते. तेव्हा मित्रांनो, असे डेली न्यू काही व्हिडिओ आहे तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.